हालेलुया. खरोखर प्रियांनो, आपल्या मंडळीमध्ये परमेश्वराचं आरोग्याचं सामर्थ्य वाहत आहे आणि इतक्या अद्भुत आणि सुंदर आरोग्याच्या टेस्टिमनी साक्ष आपण रोज आणि रोज ऐकत आहोत. या बहिणीची देखील अशी साक्ष आहे. या बहीण सांगतात की त्या पहिल्या माळ्यावरून खाली पडल्या आणि पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जे आहे सूज आली आणि ते अनकॉन्शियस झाल्या, त्या बेशुद्ध होत्या. त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं. ते सांगतात की मला काहीही सूज नव्हती की माझ्यासोबत काय होत आहे, कारण एवढा मुक्का मार माझ्या डोक्याला लागला होता. माझ्या डोक्याला असे 2 मोठे मोठे टेंगुळ आले होते आणि मला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यात आलं. माझं सिटी स्कॅन करायला सांगितलं. पण बहीण सांगते की जसं की मंडळीचे लोक जे आहे त्यांनी ज्यांना सांगितलं होतं ती लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होती. तसेच ते सांगतात की खरोखर देवाचं जे सुरक्षा कवच जे आहे आपल्या भोवती आहे आणि पास्टर देखील आपल्या प्रत्येकासाठी त्यांच्या वाईफसोबत नेहमी प्रार्थना करत असतात आणि त्यांच्या प्रार्थनेने आज आपल्या सर्वांवरती एक सुरक्षा कवच आहेत. त्या सांगतात की खरोखर एवढा मोठा माझ्यासोबत अपघात झाला, परंतु त्या सांगतात की माझी जेव्हा डॉक्टरने सिटी स्कॅन रिपोर्ट काढायला सांगितली, ती सिटी स्कॅन रिपोर्ट पूर्णपणे नील आली. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे त्रास आजार आला नाही. ते सांगतात की मला काहीही झालं नाही, मी पहिल्या मजल्यावरून पडले परंतु मी आज पूर्णपणे निरोगी आहेत. फक्त ते टेंगूळ आले होते, मी इथं आले, प्रार्थना करून घेतली. प्रार्थना सॅटर्डेची चालत असताना मी स्वीकारली. ते सांगतात ते जे सुजन होती माझ्या डोक्याला ती देखील निघून गेली. मी पूर्णपणे बरी आहे, मला आता काहीही त्रास नाहीये. तर मग का नाही प्रियांनो, आपण टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव देऊया.